दिलेल्या नियमा अटीनुसार मैदान पार पाडणार आहे। घ्या गती, सुटला सुटला मान्य श्री हरिभावना बागड्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं भव्य दिवस महामहिम राज्यपाल केसरी मैदान आणि या मैदानातला गणक्रमांक 1 पळतोय। सुंदर लढा चालू इकडे, सुंदर पब्लिक न गाडीमध्ये लक्ष आणि अक्षाची गाड्याने लक्षाचं आणि पिस्तूलचं पब्लिकच्या कडनं निर्वाद असं वर्चस्व। अय गाड्या सोडून येणार, या 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 बाजूला। हा गड क्रमांक 1 चा निकाल आहे। तास क्रमांक 1 वर धावलेली गाडी आहे तुळजा भवानी प्रसन्न श्री नरसिंह राठोड देऊळगाव गुजरी यांचा स्पीड किंग पिस्टन आणि भैरवनाथ महाराज प्रसन्न अक्षय पौर खंडेराव नगर यांचा पब्लिक किंग लक्षा पब्लिक किंग हाय का तर 100% हाय आणि या लक्षानं सिद्ध करून दाखवलं पब्लिक न पळाला आणि पहिल्याच गटामध्ये पब्लिक न पळून गाडी स्टेबल गाडी मालक पाठीमागं गाड्या झोपून सज्ज राहायचा सुटला। महामहिम राज्यपाल केसरी आयोजित भव्य दिवस मैदान आणि या मैदानातील 2 पळतोय आणि 2 मध्ये 8 गाड्यांचा रणसंग्राम आहे। कोण होणार आहे दुसरा बैलगाडी मालक सेमीला पात्र? लढत चालू आहे काटा किराशी, परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली सिंगरे आणि माऊलीनं। शिंगरे आणि भवानीनं शेवटच्या क्षणाला बाजी मारली का? हा, शिंगरे आणि भवानीनं बाजी मारली। आणि सुटला सुटला भव्य दिवस हरिभावना बागडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलं महामहिम राज्यपाल केसरी मैदान आणि या मैदानात क्रमांक 3 पळतोय। लढत चालू आहे इकडे, सुंदर अशी गाडीमध्ये बाब्या आणि हरण्याची गाडी आणि किशोर ड्रायव्हरचं निर्वाद असं वर्चस्व। ह्या 85चा निकाल क्रमांक 3 चा निकाल आणि निकाल 3 चा निकाल तास क्रमांक 2 वरून धावली गाडी जे हनुमान प्रसन्न हिंद केसरी हरण्या फॅन क्लब महाराष्ट्र राज्य यांचा हरण्या आणि तुळजाभवानी प्रसन्न हिंद केसरी फौजी ग्रुप बुलढाणा यांचा बाब्या। या गाडीचा 1 नंबरला विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या किशोर भाऊंचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन। गाडी सीमेला पात्र आहे। या क्रमांक 4 लावून घ्यायचा आहे। गायके शिरनेरकर यांच्या वतीनं राहुल मधुरकरे बोदलापुरीकर सुटला सुटला। या मैदानातील गट क्रमांक 4 सुटला आणि 4 मध्ये 7 गाड्यांचा रणसंग्राम पाहायला मिळतोय। कोण होतंय सेमीला पात्र? लढत नाही, आठी आणि तटीची लढत चालू आहे, परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली बादलनं आणि त्याच्या जोडीला कृष्णा पळाला। शेवटच्या क्षणाला निकाल रेषेवरती बाजी मारली आणि सीमेला पात्र ठरला। हा गट क्रमांक 4 चा निकाल आणि राजू मामा घ्या गती, कारण राजू मामांचा आणि धुराजी भाऊंचं काम खाली टापटीपाने सुटला मान्य श्री हरिभावना बागडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलं महामहिम राज्यपाल केसरी मैदान आणि या मैदानातला क्रमांक 5 पळतोय आणि 5 मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे, परंतु खाली सुंदर गाडीमध्ये अर्जुन आणि कार्टून इकडे लढत देतोय। लढत आणि काटा किर्रास लढत झाली 2 गाड्यांमध्ये। खालच्या कडेला अर्जुन आणि कार्टून पळाला आणि इकडच्या कडेला शंभू 11 आणि हिरा पळाला। दोघात काटा किर्रास लढत झाली। लढत पाहायला मिळाली। आतापर्यंत 4 गटाचे निकाल सुट्टे होते, थोडे टाकाटाकीत होते, परंतु आता काटा किर्राशी लढत झाली। तास सांगा ना, तास सांगा। मार्फत यांच्या तर्फे लढत चालू आहे, पावसाळ्यामध्ये धुरळा उडतोय आणि कारण आहे महामहिम राज्यपाल केसरी आणि लढत चालू आहे। लढत परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली घरच्या साजानं। शेवटच्या क्षणाला सरपंचानं टाप टाकला का निकाल रेषेवरती? गाड्या सुटणारी या बाजूला। हे आताचा निकाल आला तवर 2 नंबर तासावरचा पुढं सुटला भव्य दिवस महामहिम राज्यपाल केसरी मैदानातला गट क्रमांक 7 पळतोय। 7 मध्ये लढत चालू आहे। मधी बाईजा होता इकडच्या कडना गाडीमध्ये
डुगडुग आणि भट्टांची गाडी आणि खालच्या कडन गाडीवरती रुद्र आणि मध्ये विराट आहे. लढत परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली का विराटनं. हा अय मागच्या गाडीवर लक्ष राहू द्या, कारण 3-4 गाड्यांवरती लक्ष होतं. बाजी चौथाच मारून गेला मधल्या रानाला. घ्या आताचा निकाल सरपंच. जिगरबाज बैल आणि त्यावर बसणाऱ्या मर्दानी ड्रायव्हरचा खेळ आहे. लढत चालू आहे, लढत आणि लढत झाली आणि बाजी मारली उमेश ड्रायव्हर जालनाकरांनी. बैलगाडी मालक बैलांची नावं सांगून जा. 20 दिवस उभं केलेलं आहे मैदान आणि या 20 दिवसामध्ये घेतलेले अथक परिश्रम आणि सुटला गड क्रमांक 9 पडतोय महामहिम राज्यपाल केसरी मैदानातला. आणि 9 मध्ये लढत चालू आहे. फक्त 5च गाड्या पळत आहेत. फायनलचा फेरा 3 वाजता पळून येईल. सुरळा उडतोय कारण आहे महामहिम केसरीचा. सुंदर अशा गाड्या पडतात, सुंदर अशा गाड्या पडतात, सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी गाडी लढत चालू आहे. कोण बाजी मारतोय परंतु लढत झाली, काटाकीर लढत झाली. आता ड्रायव्हरांचा कसपणाला लागला, बैलांचा लागला, आता पंचांचा लागणार आहे. आणि सुंदर अशी लढत झाली आणि या लढतीचा निकाली पंचांचा सुद्धा ठोके वाढवण्यासारखा निकाल आणि लढत झाली. आणि त्या लढतीचा निकाल बैलगाडा विश्वाच्या कॅमेऱ्यामध्ये गेला. हा घ्या झेंडा पंच गती घ्या. क्रमांक 11 सोडायचा. 11 ते 15 शेवटचे 4-5 गट खालती आहेत. 16 ते 30 चे बैलमालक घ्या गाड्या झुपायला बैलगाडी मालक. 16 ते 30 चे बैलमालक घ्या गाड्या झुपायला बैलगाडी मालक. हा घ्या निकाल घ्या पंच आणि सोडा गाड्या सोडा मामा. आता कसं मैदान